तर स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे तुम्ही की मी एक ऑइल बनवलं होतं, हेअर ऑइल, आणि त्याच्यावरचं जे मटेरियल आहे उरलेलं, तर ते फेकून न देता मी त्याचा हेअर मास्क बनवते आहे. आणि हा जो हेअर मास्क आहे ना, खूप जास्त हेल्दी आहे बरं का. तर तेल बनवून झाल्याच्यानंतर तेल मी गाळून घेतलं आणि हे जे सगळं साहित्य आहे खूप मेहनतीनं गोळा केलं होतं. म्हटलं आता हे असंच फेकून न देता आपण त्याचा हेअर मास्क बनवून लावूया. तर ते पाणी टाकून टाकून मी मिक्सरला काढून घेते आहे. तर ह्याच्यामध्ये बऱ्याचशा वस्तू आहेत. यामध्ये कोरफड, जास्वंदीची फुलं, पानं, वडाच्या पारंब्या, गुलाबाच्या पाकळ्या, मेथीदाणे, जवस, आणखीन म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत. तुम्ही एकदा नक्की मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा. तर त्याचं तेल बनवलेलं होतं, तर तेच सगळं मी इथे मिक्सरला फिरून घेतले पाणी टाकून टाकून. आणि हेच आपल्याला आता केसांना अप्लाय करायचं आहे. तर खूप हेल्दी हेअर मास्क बनवून जो आहे आपला रेडी होतो. तर मस्त बनलेला आहे. आता मी म्हटलं चला लावून घेऊया, तुमच्यासोबतही शेअर करावं, कारण मागच्या वेळेस काही शेअर केलंच नव्हतं. मी मागच्या वेळेस पण ऑइल बनवलं आणि त्याचं जे उरलेलं साहित्य आहे असं, तर ते असंच हेअरला लावून घेतलं होतं. तर खूप माझे हेअर जे आहेत ना स्ट्रॉंग झाले आहेत बघा, आणि दाट पण भरपूर झाले आहेत. या मास्कचा आणि या तेलाचा ना खूप जास्त इफेक्ट माझ्या केसांना झालेला आहे. तेल पण खूप भारी आहे ते. तर इथे दोन्ही साईडनी केस असे मोकळे करून घ्यायचे आणि मस्त थोडे थोडे केस करून धरून जे आहेत ना ते केसांना हे हेअर मास्क लावून घ्यायचा. तर मी जसं लावते आहे त्याप्रमाणे हेअर मास्क जो आहे तो लावून घ्यायचा. आणि भरपूर बनलेला आहे, एक बाऊल भरून तयार झालेला आहे. तर एवढे मोठे पण माझे केस नाही आहेत, पण मी असं एकदम असं दाटसर केसांना सगळा जे हेअर मास्क आहे ते लावून घेते आहे. तर खूप हेल्दी आणि शायनी, म्हणजे खूप जास्त शायनी केस बनतात. याच्यामध्ये मेथीदाणे, जवस आहेत, कोरफड आहे, त्यामुळे केसांना ना एक वेगळीच चमक येऊन जाते केसांवरती. तर असंच घरगुतीच काही गोष्टी करत असते मी. तसं तर मला खूप जास्त कंटाळा येतो हे करायचं, पण कधीतरी आपल्या केसांना हेल्दी ठेवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या कराव्याच लागतात. तर मार्केटमध्ये येणारे महागडे महागडे मास्क वगैरे असतात, मग ते काही कुणाच्याने शक्य नसते. आणि मलाही जास्त महागड्या गोष्टी घ्यायला नाही आवडत, म्हणून मी काय करते, घरीच असं हेअर मास्क वगैरे बनवून लावते. आणि माझे केस ना यामुळे पण खूप जास्त छान होतात. माझा स्वतःचा अनुभव आहे. तर तुम्हीही कधी जर असं ऑइल बनवलं ना तर त्याचं जे मटेरियल आहे ते वाया न घालता असं तुम्ही त्याचं हेअर मास्क बनवून नक्की लावा. कारण याच्यामध्ये खूप जास्त आपण साहित्य गोळा केलेलं आहे. तर ते गोळा करण्यासाठी भरपूर मेहनत लागते आपल्याला. आणि हे बघू शकताय तुम्ही, जे खाली पडतंय सगळं, पण म्हटलं जाऊ द्या, आता अंगावर पण पडते, म्हटलं आता हे लावून घेऊया आणि नंतर सगळं क्लीन करून घेऊया. तर भरपूर पाणी टाकून मी याला मिक्सरमध्ये फिरवलं आहे, तरी पण एकदम फाईन पेस्ट नाही होत याची, कारण यामध्ये भरपूर अशी कोरफड वगैरे आपण टाकलेली आहे, त्यामुळे एकदम फाईन पेस्ट नाही झाली त्याची, पण बऱ्यापैकी झालेली आहे, म्हणजे केसांना व्यवस्थित लावू शकतो आपण. तर एक भाग जो आहे तो मी लावून घेतला आहे आणि लावून घेतल्याच्या नंतर त्याला थोडंसं बांधून घ्यायचं, म्हणजे दुसरीकडे लावताना आपल्याला त्या केसांचा त्रास होणार नाही. तर दुसरी जी साईड आहे ती पण मी लावून घेते आता. एकदम थंड थंड थंडीमध्ये तर लावायला नकोच वाटतात त्या गोष्टी, पण कसं केस पण हेल्दी ठेवणं खूप गरजेचं आहे. केस थंडीमध्ये एकदम ड्राय ड्राय होऊन जातात. आणि हे जे हेअर मास्क लावला ना आपण, तर केस आपले एवढे मऊ आणि म्हणजे खूपच भारी होतात. तुम्ही एकदा नक्की लावून बघा आणि जो तुमचा रिझल्ट आहे ना तो कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. तर आता दोन्हीही साईडनी मी लावून घेते आहे. एक साईड तर माझी लावून झालेली आहे. तर खूप राडा होऊन जातोय,
पण काही हरकत नाही, थोड्या वेळासाठी राडा होऊन जाईल आणि नंतर जे आहे जो फायनल रिझल्ट आपल्याला बघायला मिळेल ना, तर काहीच वाटणार नाही आपल्याला. तर हे जे लावून आहे ना, अंघोळीच्या अगोदर अर्धा पाऊण तास, तसं मी 1 तास ठेवलं होतं बघा. तर 1 तासभर मी हे जे आहे ते लावून ठेवलं होतं. तर सगळ्या केसांना हे मस्तपैकी लावून घ्यायचं. तर माझं बाळ आलेलं आहे मध्ये आता लुडबुड करायला, आणि मला तेवढीच मदत होते, मग थोडंसं व्हिडिओ वगैरे शूट करायला मदत करतं. तर हे बघा मी लावून घेतलं आहे असं, आणि एकदम असं थंड थंड लागायला लागले ते. एकदम मागचे सगळे केस मी आहेत पुढे घेतलेले आहेत आणि मागे सुद्धा लावून घेते, कारण सगळीकडे सारखं लागलं पाहिजे हे. तर सगळं जे आहे ते लावून झाल्याच्या नंतर त्याचा एक आंबाडा पाडून घ्यायचा असं आपल्याला. खूप गिजगिज वाटायला लागलंय मला, पण आता म्हटलं जाऊ दे, आता 1 तासभराची तर गोष्ट आहे, नंतर याला वॉश करायचं आहे तासभरानंतर. तर असा एक गच्चच्या गच्च केस पकडलेले आहेत मी, आणि मस्त त्याचा आंबाडा पाडून घेते. जिथे राहिलं होतं तिथं सुद्धा लावून घ्यायचं व्यवस्थित, कुठेही केस सुटायला नको, कारण भरपूर आहे ते वाया पण जातं नंतर. तर इथे बघू शकताय मी बऱ्यापैकी लावलेलं आहे छान असं स्वतःच्या हाताने, कारण आपल्याला कुणी मदत करायला नाही आहे आता इथे, मग मी स्वतःच लावलेलं आहे. तुमच्याकडे कुणी असेल, तुमची ताई, बहीण वगैरे कुणी, तर नक्की त्यांच्याकडून लावून घ्या. तर असं मस्त आंबाडा पाडून घेतला आणि एक छोटंसं रबर लावून घेतलं की ते सुटायला नको, आणि तासभर असंच केसांना ठेवलं. त्याच्यानंतर हेअर वॉश केलेत, तर तुम्ही बघू शकताय माझे केस खूप शायनी झालेले आहेत एकदम, आणि केसांमध्ये अजिबात गुंता राहिलेला नाही. इझिली कंगवा जो आहे तो केसांच्या बाहेर येतोय, आणि केस पण गळत नाही आहेत जास्त. तर चला व्हिडिओला इथे सेंड करते. बाय.